नमस्कार. आज आपण अशा एका विषयावर बोलणार आहोत ज्यावर उघडपणे बोलायला बरेच जण कचरतात. पण खरं सांगू, आजच्या या धावपळीच्या लाईफस्टाईलमध्ये ही एक अतिशय कॉमन आरोग्य समस्या बनली आहे. होय, आपण बोलतोय मूळव्याध म्हणजेच हेमरॉइड्सबद्दल. या विश्लेषणात आपण याविषयीच्या सर्व शंका आणि भीती अगदी मुळापासून दूर करणार आहोत. तर चला, वेळ न घालवता थेट या विषयात प्रवेश करूया. आता सर्वात पहिला प्रश्न, आजकाल मूळव्याध इतका कॉमन का झालाय? म्हणजे हा फक्त वाढत्या वयाचा परिणाम आहे की आपल्या आधुनिक जीवनशैलीचा तोटा? विचार करा, आजकाल तासनतास ऑफिसमध्ये एकाच जागी बसून काम करणं किंवा आहारात सतत जंक फूड आणि प्रोसेस्ड फूड असणं, हे सगळं किती वाढलंय? आणि म्हणूनच ही समस्या अतिशय वेगाने वाढताना दिसतीये. हे नेमकं का घडतं आणि यामागे कोणती कारणं आहेत, हे आपण पुढे सविस्तर पाहणारच आहोत. तर आजच्या या सेशनमध्ये आपण काय काय पाहणार आहोत? एक म्हणजे मूळव्याध नेमकं आहे तरी काय, त्याची कारणे आणि प्रमुख लक्षणे, अतिशय प्रभावी असे घरगुती आणि वैद्यकीय उपाय, प्रतिबंध आणि जीवनशैलीत करायचे बदल, आणि सर्वात महत्त्वाचं याबद्दलचे गैरसमज आणि त्यामागचं सत्य. चला तर मग पहिल्या भागाकडे वळूया. मूळव्याध म्हणजे नेमकं काय? बघा, मूळव्याध हा कोणताही रहस्यमय किंवा भयानक आजार अजिबात नाहीये. ती एक अगदी साधी मेकॅनिकल समस्या आहे. होतं काय की गुदाशय आणि गुदद्वाराच्या भागातील शिरा म्हणजेच रक्तवाहिन्या जेव्हा सुजतात आणि फुगतात, तेव्हा त्या स्थितीला मूळव्याध म्हटलं जातं. जशी शरीराच्या इतर भागांना सूज येते ना, अगदी तसंच हे काम करतं. त्यामुळे याला अगदी सामान्यपणे घेणं आणि त्याची अजिबात लाज न बाळगणं ही आपली पहिली पायरी असली पाहिजे. आता हे समोरचं चित्र बघा, यावरून दोन मुख्य प्रकार अगदी स्पष्ट होतात. पहिला प्रकार म्हणजे आतील मूळव्याध, ज्याला इंटर्नल हेमोरॉइड्स म्हणतात. हे गुदाशयाच्या आत असतात. यात सहसा वेदना होत नाहीत, पण अनेकदा रक्तस्राव होऊ शकतो. आणि दुसरा प्रकार म्हणजे बाहेरील मूळव्याध. हे गुदद्वाराच्या आजूबाजूला असतात आणि यामध्ये वेदना, सूज, खाज आणि गाठ प्रकर्षाने जाणवते. या दोन्ही लक्षणांमधील फरक समजणं योग्य उपचारासाठी खरोखरच खूप महत्त्वाचं आहे. यानंतर आपण वळूया आपल्या दुसऱ्या भागाकडे, कारणे आणि प्रमुख लक्षणे. आता याची कारणे काय आहेत? तर बघा, बद्धकोष्ठता म्हणजेच कॉन्स्टिपेशन आणि शौचाच्या वेळी सतत ताण देणं हे याचं अत्यंत प्रमुख कारण आहे. याशिवाय जंक फूडसारखा कमी फायबरयुक्त आहार, वाढतं वजन किंवा लठ्ठपणा आणि गर्भधारणा यामुळे पोटावर खूप दबाव येतो. जे लोक ऑफिसमध्ये किंवा सतत ड्रायव्हिंग करताना दीर्घकाळ एकाच जागी बसून राहतात, त्यांच्यासाठी तर हा धोका खूपच मोठा आहे. सोबतच जड वजन उचलणे, सततचा खोकला आणि काही प्रमाणात अनुवंशिकता म्हणजेच जेनेटिक्स या गोष्टीही याला कारणीभूत ठरतात. लक्षणे ओळखणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. शौच करताना ताजे लाल रक्त येणे, गुदद्वाराभोवती सूज किंवा गाठ जाणवणे आणि खाज सुटणे ही याची काही प्रमुख लक्षणं आहेत. काही वेळा शौचानंतर म्युकस किंवा चिकट स्त्रावसुद्धा येऊ शकतो. बघा, अशी लक्षणे दिसल्यास घाबरून जाण्याची मुळीच गरज नाहीये, पण ती वेळीच ओळखणं आणि योग्य ती पावले उचलणं हे नक्कीच आवश्यक आहे. इथला सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की जर सुरुवातीच्या लक्षणांकडे दुर्लक्ष केलं तर ही समस्या गंभीर रूप घेऊ शकते. गंभीर अवस्थेत थ्रोम्बोज्ड हेमरॉइड्स होऊ शकतात. याचा सरळ अर्थ असा की त्या सुजलेल्या शिरांमध्ये रक्ताच्या गुठळ्या तयार होतात, ज्यामुळे अतिशय तीव्र वेदना होतात. म्हणूनच पुढचे संभाव्य धोके टाळण्यासाठी याचं लवकर निदान होणं अगदी क्रिटिकल आहे. चला तर मग आता या माहिती सत्राच्या सर्वात पॉझिटिव्ह भागाकडे वळूया, घरगुती आणि वैद्यकीय उपाय. तुम्हाला माहितीये, घरीच काही सोपे उपाय करून खूप मोठा दिलासा मिळू शकतो. पहिली पायरी म्हणजे उच्च फायबरयुक्त आहार घेणे. तुमच्या आहारात फळे, पालेभाज्या आणि संपूर्ण धान्यांचा नक्की समावेश करा. दुसरी पायरी म्हणजे हायड्रेशन. शरीर हायड्रेटेड ठेवण्यासाठी रोज किमान 8 ते 10 ग्लास पाणी पिणं अतिशय आवश्यक आहे. तिसरी आणि खरोखर खूप प्रभावी पायरी म्हणजे सेट्स बाथ. दररोज कोमट पाण्यात काही वेळ बसल्याने सूज आणि वेदना लक्षणीयरित्या कमी होतात. आणि चौथी पायरी म्हणजे ओव्हर द काउंटर क्रीमचा वापर आणि चालणे किंवा योगासारखा नियमित व्यायाम. हे छोटे छोटे बदल बरे होण्याची प्रक्रिया प्रचंड वेगाने वाढवतात. आता ह्या स्लाइडवरची सर्वात इंटरेस्टिंग गोष्ट बघा. आधुनिक वैद्यकीय विज्ञानाकडे या समस्येवर अत्यंत अचूक आणि प्रभावी उपाय आहेत. जर घरगुती उपायांनी फरक पडत नसेल तर प्रगत वैद्यकीय उपचार अगदी सहज उपलब्ध आहेत. जसं की रबर बँड लिगेशन. यात गाठीला होणारा रक्तपुरवठा बंद केला जातो, ज्यामुळे ती गळून पडते. स्क्लेरोथेरपीमध्ये एका विशिष्ट इंजेक्शनद्वारे गाठ आकुंचन पावते. इन्फ्रारेड कोग्युलेशनमध्ये उष्णतेचा वापर करून गाठ कमी केली जाते. आणि अत्यंत गंभीर प्रकरणांसाठी अत्यंत सुरक्षित अशा सर्जरीचा पर्याय
पर्यायही उपलब्ध आहे. थोडक्यात सांगायचं तर कोणत्याही स्तरावर योग्य उपाय नक्कीच मिळतो, त्यामुळे घाबरण्याचं अजिबात कारण नाही. आता उपचारांनंतर आपण दीर्घकालीन उपायांकडे वळूया. प्रतिबंध आणि जीवनशैलीत बदल. हा आजार होऊच नये म्हणून एक निरोगी आणि ॲक्टिव्ह जीवनशैली अंगीकारणे अत्यंत गरजेचं आहे. उच्च फायबरयुक्त आहार कायम ठेवणं, भरपूर पाणी पिणं, जास्त वेळ एकाच जागी बसून राहणं टाळणं आणि हो, शौचाच्या वेळी कोणताही अनावश्यक ताण न देणं हे खूप महत्त्वाचं आहे. सोबतच नियमित व्यायाम करा आणि आपले वजन नियंत्रणात ठेवा. या साध्या सवयी लावून घेतल्यात ना, तर केवळ मूळव्याधच नाही तर पचनाशी संबंधित अनेक समस्यांपासून तुम्हाला कायमची मुक्ती मिळू शकते. आता आपण आलो आहोत या विश्लेषणाच्या शेवटच्या भागाकडे, गैरसमज आणि सत्य. समाजात एक अत्यंत मोठा गैरसमज असा आहे की मूळव्याध फक्त म्हातारपणी किंवा वाढत्या वयामुळेच होतो. पण वैज्ञानिक सत्य काय आहे? सत्य हे आहे की ही आजच्या काळातील एक अतिशय सर्वसामान्य समस्या बनली आहे, जी कोणत्याही वयोगटात दिसू शकते. ही प्रामुख्याने आपली दैनंदिन जीवनशैली, चुकीचा आहार, लठ्ठपणा आणि गर्भधारणा यांसारख्या घटकांशी जोडलेली आहे. दुसरा एक मोठा गैरसमज असा आहे की मूळव्याध कधीच पूर्णपणे बरा होत नाही. पण यामागील सत्य अतिशय दिलासा देणार आहे. योग्य वैद्यकीय उपचार आणि जीवनशैलीत केलेले सकारात्मक बदल यामुळे या समस्येवर 100% नियंत्रण मिळवता येतं. योग्य वेळी कृती केली तर कायमचा दिलासा निश्चित मिळतो. या सर्व सखोल माहितीचा सारांश आपल्याला या एका शक्तिशाली विचारात पाहायला मिळतो. सोयीप्रमाणे कारणे लावणे थांबवा आणि खरी कारणे समजून घ्या. योग्य आहार, पुरेसे पाणी आणि वेळेवर घेतलेले उपचार यांच्या मदतीने ही आधुनिक समस्या पूर्णपणे टाळता येण्यासारखी आहे. यावरून आपल्याला हेच शिकायला मिळतं की आरोग्याकडे सजगतेने पाहिल्यास कोणत्याही समस्येवर मात करणं शक्य आहे. तर मित्रांनो, ही सर्व माहिती अत्यंत उपयुक्त आणि महत्त्वाची आहे. मला खात्री आहे की यातून तुम्हाला नक्कीच खूप महत्त्वाची माहिती मिळाली असेल. आरोग्याच्या बाबतीत जागरूक रहा आणि हो, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा माझ्या चॅनलला, जेणेकरून आपण अशाच माहितीपूर्ण विषयांवर पुढेही भेटत राहू. तोपर्यंत निरोगी रहा आणि